खानापूर तालुक्यातील भूड गावात गावदेवाचा कार्यक्रम संपवून घरी जात असताना तरुणावर हल्ला करून गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 119(2), 3(5), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी धनंजय संजय भोसले वय 19 राहणार जाधववाडी तालुका खानापूर हे दिनांक 12 मे 2026 रोजी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भूड गावातील गावदेवाचा कार्यक्रम संपवून आपल्या वडिलांसह घरी जात होते। त्यावेळी हनुमान मंदिराजवळ आरोपी स्वप्नील गुरव यांनी धनंजय भोसले यांना अडवून तू कोण आहेस, माझे काय करणार, तुला बघून घेतो अशी धमकी देत धक्काबुक्की केली। त्यानंतर आरोपी यश कांबळे यांनी फिर्यादीच्या उजव्या हातावर काठीने मारहाण केली। तसेच स्वप्नील गुरव यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे 18 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान आरोपी विलास कांबळे यांनी फिर्यादीचे वडील संजय भोसले यांना काठीने मारहाण केली, तर वैभव गुरव यांनी शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेत धनंजय भोसले व त्यांचे वडील संजय भोसले जखमी झाले असून गुन्ह्यात काठीचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। सदर गुन्हा दिनांक 13 मे 2026 रोजी विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नसून परिस्थिती शांत असल्याचे पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।